आज मी केलेले आहे मेथी आंबा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणाच्या ताटात आंबट, गोड, तिखट असं चवीचं काहीतरी हवं असतं. मग त्याच्यासाठी मेथी आंबा हा उत्तम पर्याय आहे. तर चला रेसिपी पाहूया. मेथी आंबा करण्याकरिता 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे मी आणि त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आणि त्याचे असे तुकडे करून घेतले. आणि आंब्याच्या घुया पण टाकायच्या त्यामध्ये. आम्ही तर लहान असताना याच्यासाठी भांडत होतो, त्या घुयांसाठी. तर आंब्याची फोडी करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं, अगदी थोडंसं. तेल व्यवस्थित कळकळीत तापलं की 1 चम्मच मेथीदाणा त्यामध्ये घालायचा आणि मेथीदाणा छान फुटू द्यायचा. मग आंब्याचे जे काप आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे. आंब्याचे काप थोड्या वेळ परतून झाले की मग त्यामध्ये चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि हळद घालायची. तुम्हाला थोडंसंच तिखट घालायचं, अर्धा चम्मच वगैरे, कारण जास्त तिखट नको असतं मेथी आंबामध्ये. तिखट, मीठ, हळद आणि मसाले सगळे परतून थोड्या वेळ परतून घ्यायचे. आणि मसाले परतून झाले की गूळ घालायचा. इथे मी 2 असे गोळे घेतलेले आहे, गुळाचे लाडू एवढे जे गोळे असतात ते 2 आंब्याला. प्रमाण बरोबर असलं पाहिजे तिखट, मिठाचं आणि गुळाचं. गूळ छान थोडा परतून घ्यायचा आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं, किंचित थोडंसं, आणि मिक्स करून झाकण ठेवून मेथी आंबा व्यवस्थित शिजवून घ्यायचा. छान उकळी आलेली आहे, पण चेक करायचं, छान पाक आला पाहिजे व्यवस्थित. जर छान पाकाला येऊ दिलं गूळ की हा मेथी आंबा 1 ते 2 महिनाही टिकतो, याला काहीही होत नाही. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे मेथी आंब्याला आणि पाकाला पण आलेलं आहे. मस्त असं उकळून घ्यायचं चारही बाजूनी. आंब्याच्या फोडी शिजल्या की ते पण बघून घ्यायचं, लवकरच शिजतात. मेथी आंबा झालेला आहे तयार, पाहू शकता. मस्तपैकी ताटामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वड्याची भाजी आणि त्यासोबत मेथी आंबा जर असेल तर आहा, जेवणाची मजाच वेगळी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे मेथी आंब्याला काय म्हणतात हे पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.